नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 1 पाहणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरती 26 मार्च 2023 ते 2 एप्रिल 2023 झालेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकामधील सामान्य ज्ञान पाहणार आहोत. चला करूया सुरुवात. प्रश्न पहिला, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? ऊर. प्रश्न दुसरा, लोथल हे शहर प्राचीन कशासाठी प्रसिद्ध आहे? गोदीसाठी. प्रश्न तिसरा, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? राष्ट्रकूट घराण्याच्या काळात. प्रश्न चौथा, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले? सती प्रथेविरुद्ध. प्रश्न पाचवा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न सहा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? मद्रास व मुंबई. प्रश्न सातवा, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? खेडा जिल्ह्यात. प्रश्न आठवा, पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे स्थापन केली. प्रश्न नववा, केसरी आणि मराठा वृत्तपत्र कोणाचे आहे? गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांचे. प्रश्न नंबर 10, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674. प्रश्न 11, प्रशासकीय व्यवस्थेचा कणा म्हणजेच मानवी संसाधन होय. प्रश्न नंबर 12, लोकपाल संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? स्वीडन. प्रश्न 13, लोकशाहीचा गाभा म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. प्रश्न नंबर 14, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? सुकुमार सेन. प्रश्न नंबर 15, भारतीय राज्यघटनेची स्वीकृती कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 16, भारतीय राज्यघटना अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950. प्रश्न नंबर 17, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 18, भारतीय संविधानाचा आत्मा म्हणजेच कलम 32 होय. प्रश्न नंबर 19, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. प्रश्न नंबर 20, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. प्रश्न नंबर 21, विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा अध्यक्ष. प्रश्न नंबर 22, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या दिशेला सुरू होते? पश्चिम दिशेला. प्रश्न नंबर 23, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट कसे आहेत? प्रवाळ बेटे. प्रश्न नंबर 24, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 9.36%. प्रश्न नंबर 25, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. प्रश्न 26, पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यात. 5 नद्यांचा समूह आहे. प्रश्न 27, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न नंबर 28, महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. नागपूर व चंद्रपूर. प्रश्न नंबर 29, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा. प्रश्न नंबर 30, कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? लाल कंदारी. प्रश्न नंबर 31, कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारा मासा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 32, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे स्थित आहे? नैनिताल येथे. प्रश्न नंबर 33, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय? सोडियम बायकार्बोनेट. तर धुण्याच्या सोड्याचे नाव सोडियम कार्बोनेट आहे. प्रश्न नंबर 34, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा टिंबटिंबी व्हावी लागते. रूपांतरित. प्रश्न नंबर 35, ऊर्जेचे एकक काय? जूल. प्रश्न नंबर 36, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा कशी असते? स्थिर असते. प्रश्न 37, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमी असते तेव्हा तुम्ही टिंबटिंब झोपलेले असतात जमिनीवर. प्रश्न 38, मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? यकृत. प्रश्न 39, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. प्रश्न नंबर 40, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? क्लोस्ट्रीडियम. प्रश्न 41, पावसाळ्यात आकाशात दिसणारी सुंदर सप्तरंग इंद्रधनुष्य कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? अपवर्तन, अपस्करण व अंतर्गत परावर्तन. प्रश्न 42, वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? पृथ्वीच्या ध्रुवावर. प्रश्न 43, सन 2023च्या भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य काय होते? वसुदैव कुटुंबकम.
प्रश्न नंबर 44, कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? महाराष्ट्र. हे दिव्यांग विभाग नागपूर येथे स्थापन आहे. प्रश्न नंबर 45, स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका कोणती? INS विक्रांत. प्रश्न नंबर 46, सेल्फ एम्प्लॉयड वुमन्स असोसिएशन सेवा या संस्थेची स्थापना कोणी केली? इला भट. प्रश्न 47, कोणता देश सार्कचा सदस्य नाही? चीन. तर आपण सार्क संघटनेविषयी माहिती पाहूया. सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 ला झाली. सार्कमध्ये 8 सदस्य आहेत. पहिला सदस्य बांगलादेश, दुसरा भूतान, 3 भारत, 4 मालदीव, 5 नेपाळ, 6 पाकिस्तान, 7 श्रीलंका आणि 8वा अफगाणिस्तान. 8वा सदस्य 2007 साली सामील झालेला आहे. प्रश्न नंबर 48, स्टॅच्यू ऑफ बिलीफ कोणत्या व्यक्तीचा आहे? सुभाषचंद्र बोस. प्रश्न 49, विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 ही कोणत्या देशात खेळली गेली? कतार. प्रश्न नंबर 50, अमृत सरोवर कोणत्या मोहिमेशी संबंधित आहे? जलसंधारण. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा आहे तो कमेंट पण करा. धन्यवाद.